लग्नाळू तरुणांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली असून नाशिक जिल्ह्यातील एका महिलेसह 2 तरुणींना अटक करण्यात आली असून तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. कोपरगाव तालुक्यातल्या रवंदे गावातील तरुणाशी लग्न करून नवरी 2 दिवसातच फरार झाली होती. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीनं नाशिक येथील आडगाव नाका येथून महिलेसह 2 तरुणींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा 2,30,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. मुलींची संख्या कमी झाल्यानं मुलांचे लग्न होणे अवघड झालेत. त्यातच लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात. कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील तरुणाचं लग्न जमत नव्हतं तेव्हा नाशिक जिल्ह्यातील 6 जण तरुणाचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आले. कशिश सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, भूमी किरण निकम तिघेही राहणार जत्रा चौक आडगाव नाका नाशिक, अशोक तानाजी काळे, वनिता अशोक काळे दोघेही राहणार अंगणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक आणि गोकुळ चिंदा पानकर राहणार मदर तेरेसा चौकाजवळ नाशिक यांनी आधी मुलगी दाखवली. त्यानंतर पैशाची बोलणी केली. संगनमत करून तरुणाचा विवाह लावून दिला. विवाहानंतर नवरी 2च दिवस रवंदे येथे मुलाच्या घरी राहिली. त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार झाले. बोलणी आणि लग्न आणि नवरी फरार होण्याचा प्रकार दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2025 या एका महिन्यातच घडला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणानं कोपरगाव तालुका पोलीस ठाणं गाठून वरील 6 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार केलं. यात पोलीस नाईक आर.ओ. कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल ज्योती रहाणे, अनिता वल्वे, जयदीप गवारे, अंबादास वाघ तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष दरेकर, सचिन धनाड आणि राम वेताळ यांचा समावेश होता. पोलीस नाईक कारखेले यांना मिळालेल्या माहितीनुसार हे पथक नाशिक येथे गेले. तेथे मोठ्या शिताफीनं कशिश सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, भूमी किरण निकम यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून खोटे लग्न लावून आर्थिक फसवणुकीचे प्रकार सध्या घडत असल्यानं लग्न जमवताना पडताळणी करून खात्री झाल्यावरच विवाह करावा, जेणेकरून आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास होणार नाही असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव. 29 ते 31/10/25 दरम्यान रवंदे येथील फिर्यादी यांची एक मुलगी दाखवून त्यांची लग्न करून त्यांच्याकडून लग्न करण्यासाठी एक ठराविक रक्कम रोख रक्कम घेऊन त्याचबरोबर लग्नामध्ये सोन्याचे दागिने घेऊन मुलगी लग्न झाल्यावरती 2 दिवस या नवऱ्या मुलाच्या फिर्यादीच्या घरी राहिली आणि तिथून ती परत पसार झालेली होती. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/26 असा दाखल होता. त्याच्यामध्ये फिर्यादी याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेले होते. आपण सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कारखेले करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे नाशिक येथील आहेत. त्यावरून आपण त्यांचा पाठपुरावा करून श्रीरामपूर येथील सायबर सेल यांची मदत घेऊन आपण आरोपींची माग काढला आणि त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आपण 3 महिला आरोपींना अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींचा समावेश होता. त्यापैकी आपण 3 महिला आरोपी अटक केलेले आहेत आणि सदर गुन्ह्यातील 2,29,000 अशी रोख रक्कम त्याचबरोबर सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे अपार करण्यात आलेले होते. फसवणूक केलेली होती फिर्यादीची. सदर गुन्ह्यामध्ये आपण यातील आरोपी 3 महिला आरोपी यांच्याकडून काही सोन्याचे दागिने त्याचबरोबर त्यांना मिळालेली रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असे जप्त केलेले आहेत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या वेळेला एखादी मुलगी पाहता आणि आपण त्यानंतर लग्न करता, लग्न जमवता, त्यावेळेला थोडी आपण पडताळणी करूनच त्याबाबतची खात्री झाल्यावरच आपण सदर विवाह करावा, जेणेकरून भविष्यामध्ये अशी होणारी फसवणूक आणि आर्थिक फसवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि फिर्यादीला व इतर ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. तर अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी खात्री करूनच विवाह करावा असे आवाहन करण्यात येत आहे. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.